आला ना शम्मी कपूर डोळ्यासमोर. दीपक महाजन, फिनान्स इंडिया लिमिटेड, बरोबर ना? हां, त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे तिथे. आणि संगीतामध्ये खूप मुसाफरी करत असतो. एक दोन त्यांनी म्युझिक ग्रुपसुद्धा चालवलेले आहे, त्याच्यामध्ये आम्ही 200 वगैरे लोक गाणी गात असतात. त्याच्यामुळे पुणेकरांना खूप गाणी ऐकायला मिळतात आजकाल. आणि खूप सगळ्या ज्यांना फारसं गाण्याचं अंग नसतं अशा लोकांना सुद्धा घेऊन त्याने अनेकदा कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना खूप बरं वाटतं की आपल्याला सुद्धा गाता येतं. आनंद पसरवणे, दुसरं काय. रोटरीचं पण तेच काम असतं, सगळीकडे आनंद पसरवणे. पुढच्या गीताकडे वळूया. लताबाई जरी कुठलंही गाणं गाऊ शकत होत्या तरीसुद्धा डान्स बारवरती चित्रित होणारी कॅबरे सॉंग्सपासून त्यांनी स्वतःला जरा दूर ठेवलं होतं. अर्थात यालाही काही अपवाद होतेच, अगदी कमी अपवाद आहेत. संगममधलं जेव्हा बुड्ढा मिल गया हे गाणं करायचं होतं, लताबाईने ते गायला साफ नकार दिला होता की हे असल्या तर याच्या अर्थाचं गाणं मी गाणार नाही, असं त्याने सांगितलं होतं. राज कपूरने त्यांची खूप मनधरणी केली आणि शेवटी मग त्यांनी म्हटलं ते गाणं. पण अर्थात ते जे काय करतात ते अगदी मनापासून करायच्या, त्याच्यामुळे ते गाणं अक्षरशः आयकॉनिक झालं, खूप हिट झालं. त्यानंतर असंच एक गाणं त्यांनी अगदी कॅबरे सॉन्ग त्यांनी गायलं लक्ष्मीकांतच्या आग्रहाखातर. की लक्ष्मीकांत त्यांचा जुना ओळखीचा होता, अगदी त्याला सुरुवातीपासून त्यांनी पाहिलं होतं. लताबाईंनीच सांगून त्यांनी वेगळं संगीत द्यायला सुरुवात केली होती आणि लक्ष्मीकांतबरोबर त्यांनी जवळजवळ 700 चित्रपट केले होते. त्याच्यामुळे लक्ष्मीकांतच्या आग्रहाला कदाचित त्यांनी थोडंसं बळी पडून गाणं म्हणायला हो म्हटलं. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे हेही गाणं तुफान गाजलं. तर कॅबरेसारखं गाणं लताबाईंच्या आवाजात ऐकायला जरा वेगळं वाटतं, पण आपल्या आता ते ऐकूयात. कारण लताबाईंच्या प्रवासाचा, गायन प्रवासाचा आपण वेगवेगळे त्यातले आपण टप्पे बघतो आहोत, एकूणच आढावा घेतो आहोत. अगदी छोटीशी ही झलक आहे. कारण त्यांची गाणी जर सगळी ऐकायची झाली तर ती 10 दिवस रोज एक शो करायला लागेल, तर त्याचा थोडा तरी अंदाज येईल. आता आपण ऐकूयात हे कॅबरे सॉन्ग. आपल्यासमोर सादर करते आहे शीलू मेहता.